नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऐश्वर्या आपल्या माहेरी कावेरीकडे आलेली असते. तेव्हा कावेरी तिला विचारत असते, ऐश्वर्या, आज कशी तुला तुझ्या माहेरची, तुझ्या आईची आठवण आली? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं मला आठवण आली तरी पण तुला आठवण आहे का की तुझी एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे, ती सासरी असते, आता ती कुठल्या अवस्थेमध्ये आहे याची तुला जरा तरी आठवण आहे की विसरलीस तुला मुलगी आहे ती? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, अच्छा म्हणजे आत्तासुद्धा जी आलीस ती भांडायलाच आलीस का माझ्याबरोबर? आईबरोबर आधी कधी नीट बोलली नाहीस आणि आताही नीट बोलत नाही आहेस. आईजवळ प्रेमाने कधीतरी बोललेस का गं तू ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई आणि तू आहे का तुझ्या लक्षात तू माझी आई आहेस ते? तुला जर असं वाटत असेल की मी आल्या पावली परत जावं, बरोबर ना? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, अगं तू माझ्या मनाचा कधीतरी विचार केलेस का? माझ्या मनाप्रमाणे कधीतरी आत्तापर्यंत वागली आहेस? तेव्हा इथे कावेरी म्हणते, माझ्या मनात काय आहे ना ऐश्वर्या, हे तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो मला माहिती आहे ना, तुझी अशी इच्छा आहे की मी सगळं काही सोडून इथे येऊन राहावं, असंच वाटते ना तुला, मी इथे येऊन राहावं म्हणून? तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो मला असंच वाटते की तू आता रणदिवेंच्या इथे राहण्यापेक्षा तुझ्या घरी येऊन राहावं. अगं कशाला तिथे राहतेस तू एकटी? आणि आता तिथे राहण्यामध्ये काय अर्थ आहे? तुझं सौभाग्य गेलं, मग आता तिथे राहण्यापेक्षा इथे ये ना, तू तुझ्या स्वतःच्या घरीच राहा. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, अच्छा म्हणजे ते माझं घर, तो प्रॉपर्टीवरचा माझा हिस्सा, अधिकार, त्या घरातलं माझं स्थान, मी सगळं काही सोडून इथे येऊन राहावं असं वाटते का तुला? तेव्हा कावेरी म्हणते, माझं घर, माझा अधिकार, काय बोलतेस काय तू ऐश्वर्या? ते घर तुझं घर नाही आहे आणि त्या घरामध्ये तू कशासाठी गेली होतीस हे तू विसरली आहेस का? तू विसरली असशील ना, तर मी तुला आठवण करून देते. रणदिवेंच्या घरामध्ये तू गेलीस ते घर उद्ध्वस्त करायला, त्यांची प्रॉपर्टी लुबाडायला, त्या लोकांना रस्त्यावरती आणण्यासाठी गेली होतीस. तुझ्या मनामध्ये जी काही इथे आता द्वेषाची भावना होती ना, त्यासाठी तू त्या घरामध्ये गेली होतीस. त्या घराला कधी आपलं म्हणायला किंवा त्या घरामध्ये संसार करायला तू कधीच गेली नव्हतीस. कळलं ना? आता तरी सुधार, आता तरी तुझं वागणं बदल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, गप्प बसा, मला उगाच लेक्चर देऊ नकोस. तिथे कशाला राहते तू, तिथे कशाला गेली? हो मी गेले त्या घरामध्ये कारण मला ते रणदिवेंचं घर उद्ध्वस्त करायचं होतं म्हणून मी गेले होते. पण तू का त्यांची वकिली करतेस? तू माझी आई आहेस ना, माझ्या बाजूने कधीतरी बोल. प्रत्येक वेळेला त्या रणदिवेंचा पुळका येतो तुला, प्रत्येक वेळेला त्या जानकीची काळजी वाटत असते, सारखं आपलं जानकी जानकी, आणि मी तुझी मुलगी आहे हे पूर्णपणे विसरून गेलीस का? तेव्हा कावेरी म्हणते, अजिबात नाही, मी अजिबात काहीही विसरून गेलेले नाही आहे. अगं पण ऐश्वर्या बघ, स्वतःकडे बघ, त्या रणदिवेंकडून बदला घ्यायच्या नादामध्ये स्वतःची काय अवस्था करून ठेवली आहेस ना, ते बघ जरा तुझ्याकडे. अवतार काय झालाय तुझा? अगं कशाला कशाला ही रागाची आणि द्वेषाची भावना मनात ठेवतेस? अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. अगं कशी होतीस तू आणि काय झाली आहेस? आधी तरी आईचं ऐकलं असतंस तर बरं झालं असतं. माझा एक तरी गुण घ्यायचा होतास गं. सगळे गुण तुझ्या वडिलांचे घेतलेस आणि शेवटीला काय अवस्था झाली बघ तुझी. काय झालंय? स्वतःकडे तुला आरशामध्ये बघवतं तरी कसं गं? कसं आरशामध्ये बघवतं तुला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई गप्प बस, तोंडातून आता एक शब्दसुद्धा काढू नकोस हा, आत्ताच सांगते मी तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते की ऋषिकेश, मला कळत नाही आहे आता काय करायचं. इन्स्पेक्टर पवार यांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की लताबाईंना लवकरात लवकर शोधायला हवं आहे म्हणून, त्यांच्यावरती सुद्धा वरून आता प्रेशर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो, तुझ्या आईचा शोध आपण घेतोय पण ते ऐश्वर्या काही बोलायलाच तयार नाही आहे. पण मला कळत नाही आहे इन्स्पेक्टर पवार यांच्यावरती वरून आता प्रेशर कोण टाकतंय? म्हणजे वरती सिस्टमला फोन करून कोण सांगत असेल? नक्कीच कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी खूपच जास्त मोठी आहे आणि या सगळ्या केसमध्ये ती इन्वॉल्ड आहे असं मला वाटतंय. नक्कीच कुणीतरी अशी व्यक्ती मुळशीमध्ये आहे जी आपल्याला माहिती नाही आहे.
तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, ऐश्वर्या आणि सयाजी काका 2 व्यक्ती जर सोडले तर आपलं कोण दुश्मन आहे ना, कोण आपल्या वाईटावरती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं खूप लोक वाईटावरती असतात गं, सगळे समोर येतात असं नाही. म्हणजे बघ ना, ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील ही 2 माणसं तर सदैव आपल्या वाईटावरती आहेतच, त्याबद्दल मला काही बोलायचंच नाही आहे. पण अजून बघ ना, म्हणजे अशी काही लोकं असतात जी फक्त वाईटाची कास धरूनच पुढे जात असतात. त्यांना आपल्यासारखी चांगुलपणाची कास धरून जाणारी माणसं नजरेत खूपच असतात. असंच कुणीतरी असेल मुळशीमध्ये जे आपल्या वाईटावरती असतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला प्रश्न पडलेला असतो की अशी कोण व्यक्ती आहे जी वरती फोन करून सांगते आणि इथे इन्स्पेक्टर पवार यांच्यावरती प्रेशर टाकते. अशी कोण व्यक्ती असेल ती ऋषिकेश, असं जानकी विचारत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, तू स्वतःला माझी आई म्हणवतेस ना, मग आता मुलीसाठी काहीतरी कर. जेव्हा तू माझ्यासाठी काहीतरी करशील ना, तेव्हा माझा विश्वास बसेल की तू माझी आई आहेस म्हणून. आज मी तुला ती संधी देणार आहे हे सिद्ध करण्यासाठी की तू माझी आई आहेस. हे बघ, त्या जानकीला उद्ध्वस्त करायचं आहे मला, त्या रणदिवे कुटुंबाला मला उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी मला पैसे हवेत. तेव्हा तू जा आणि मला पैसे दे. जर तू हे करू शकलीस तर तू माझी आई आहेस आणि तुला अजूनही माझी काळजी आहे. तेव्हा इथे कावेरी जाते आणि तिचे दागिने घेऊन येते आणि थोडे पैसे घेऊन येते आणि ती म्हणत असते की लहानपणापासून तुझं खूपच केले मी. तुला माझी काळजी करणं, माझी काळजी घेणं खूपच होतं, त्याला मी काही करू शकत नाही. पण मला लहानपणापासून तुझी काळजीच होती. वडिलांचे सगळे गुण घेण्यापेक्षा एक आईचा गुण घेतला असतास ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे काय, आता हे दागिने कुठे विकू मी, मला पैसे हवेत, मला पैसे दे ना. तेव्हा कावेरी म्हणते, हे बघ, माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून हे दागिने घेऊन आले तुझ्यासाठी. आता घ्यायचं ते घे, नाहीतर राहू दे तिकडे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, दे ते माझ्याकडे. तेव्हा इथे कावेरी म्हणते, ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तू मला तुझी आई मानत नसलीस ना तरीसुद्धा मी तुझी आई आहे. मी जन्म दिलाय तुझा. तू म्हणतेस ना मी कावेरीचं का नाव घेते, कारण कावेरी तिचं घर सावरत असते. ती आपल्या घराला तुटू देत नाही, उद्ध्वस्त होऊ देत नाही. तू ते घर तोडायला तिथे गेलीस, त्यांना उद्ध्वस्त करायला गेलीस आणि कावेरी सतत ते सगळं सांभाळत असते. पण बास झालं आता, हा वैर वगैरे जो काही तुझ्या मनात आहे ना, सगळं सोडून दे बाळा. या सगळ्याची काही गरज नाही आहे. अगं तुझं उभं आयुष्य तुझ्यासमोर पडलं आहे, दुसरं लग्न कर. तुझी काही हरकत नसेल तर मी एखादं स्थळ बघू का तुझ्यासाठी चांगलं आणि तुझं लग्न लावून देऊ का. हे बघ, एकट्याने आयुष्य काढणं खूप कठीण असतं बाळा. कसाही नवरा असला ना तरी तो नवरा जोपर्यंत घरामध्ये असतो घर सुरळीत चालत असतं आणि जेव्हा तो नवरा आपल्यापासून दूर होतो ना तेव्हा काही दिवस आपल्याला छान वाटतं, पण नंतर ते घर नकोसं वाटायला लागतं. तेव्हा मी तुला सांगते बाळा, अशी एकटी कुडत राहू नकोस गं. लग्न कर आणि पुन्हा एकदा सुखी संसार कर ना. लग्नाचा विचार का बरं करत नाही आहेस तू, मला सांग, मी तुझ्यासाठी चांगला मुलगा बघेन, असं आता कावेरी म्हणत असते. तेव्हा ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते, माझं आणि दुसरं लग्न याचा मी का विचार केला नाही, असा आता विचार इथे ऐश्वर्याच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण विचार करत असतात की नक्की ती कोण व्यक्ती आहे जे आपल्याला त्रास देते. कोण व्यक्ती असेल ऐश्वर्या आणि सयाजी सोडून अशी व्यक्ती जी आपल्याला त्रास देत असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जोगतीनमाई आलेल्या असतात. जोगवा दे माय जोगवा दे, असं इकडे आता त्यांचं म्हणणं असतं. तेवढ्यातच इथे जानकी आणि सुमित्रा दोघीजणी येतात आणि म्हणतात की या माई या, आतमध्ये या ना, इथे बसा. तेव्हा इथे आता त्यांना बसायला वगैरे बोलावलेलं असतं. त्यांचं छान इथे आदरातिथ्य केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ओटी भरण्याचं सामानसुद्धा जानकी जाते आणि घेऊन येते. तेव्हा इथे ओटी वगैरे भरल्यानंतर सुमित्रा म्हणत असते की माई, माझ्या सुनेला, माझ्या सर्व मुलांना, माझ्या घराला चांगला आशीर्वाद द्या. माझ्या सुनेलासुद्धा चांगला आशीर्वाद द्या. जी काही आता संकटं असतील ना, जे काही रस्त्यात काटेकुटे असतील ते सगळे बाजूला होऊ दे, असा चांगला आशीर्वाद द्या तिला. तेव्हा इकडे आता जोगतीन म्हणत असते, मी कोण आहे आशीर्वाद देणारी, मी तर फक्त देवी आई आणि एक सुहासिनीच्या मधला दुवा आहे. इथे देवी आईला जे काही तुम्हाला सांगायचं असतं ते पोचवण्यासाठी मी इथे येत असते.
तुला तर माहिती आहे जानकी, आत्तापर्यंत तुझ्या रस्त्यामध्ये खूपच जास्त काटेकुटे आली. तुझ्या रस्त्यामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी संकट ही आलेलीच आहेत. पण आता तर तुझा अजूनच वाईट काळ सुरू झालेला आहे. तो रस्ता, ती वाट अजूनच निसरटी झालेली आहे. त्याच्यावरती खूपच जास्त दगडधोंडे आणि काटेकुटे अजूनच वाढलेले आहेत. त्यामुळे आता तुला अजून सतर्क व्हावं लागणार आहे. तुझ्यासमोर अजून खूप मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटाला तुला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे कंबर कसून उभी राहा आणि त्या संकटाशी 2 हात कर. अजिबात घाबरू नकोस. देवी आई तुझ्या पाठीशी आहे. भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे, हातून चुका घडलेल्या आहेत, जे काही तू दफन केलेलं आहेस ते आता उकरून बघ. भूतकाळामध्ये जे काही घडलंय त्यामुळे तुझा वर्तमान आणि भविष्य हे दोन्हीसुद्धा ठरणार आहेत. त्या तुझ्या भूतकाळाची जी काही काळी छाया आहे ना, ती तुझ्या वर्तमान आणि भविष्यावरती पडते, असं इकडे आता जोगतीमाई म्हणत असतात. तेव्हा जानकी म्हणते, भूतकाळामध्ये असं काय घडले माझ्या हातून ज्याचा परिणाम माझ्या वर्तमानावरती आणि येणाऱ्या भविष्यावरती होणार आहे? सांगा ना इथे माई, मी सगळं काही करेन. हे संकट दूर करण्यासाठी मी काय करू ते तुम्ही मला सांगा. जे काही असेल ते मी करायला तयार आहे. तेव्हा माई म्हणत असतात, अगं मी कोण आहे तुला काही सांगणारी? हे बघ, मी तुला काही सांगणार नाही आहे. मी फक्त तुला इथे देवी आईने तुझ्यासाठी मांडलेलं कोडं तुला सांगायला आलेले आहे. आता हे कोडं तुला व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे. नक्की भूतकाळामध्ये असं काय दडलेलं आहे ते उकरून काढ. भूतकाळामध्ये असं काय राहून गेलेलं आहे ते शोधून काढ. त्यामुळेच तुझा इथे वर्तमान आणि भविष्य त्याच्यावरती ठरेल. आणि आता तुला थांबून जमणार नाही आहे. हे कोडं हळूवारपणे तुला सोडवायचं आहे आणि तू सोडवशील. आणि या संपूर्ण कठीण काळामध्ये तू एकटी नाही आहेस. तुझ्याबरोबर देवी आई आहे ना. देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्याबरोबर. नको काळजी करू, असं जोगतीमाई म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते की अरे वा, म्हणजे मी माझ्या मम्माकडे गेले, पण एक मला न कळतपणे का होईना पण चांगली आयडिया दिली माझ्या मम्माने. म्हणजे माझं दुसरं लग्न, मी दुसऱ्या लग्नाचा विचार तर केलेलाच नाही आहे. तेव्हा तिची आई म्हणत असते की हे बघ बाळा, अगं एकटीने आयुष्य काढणं ना खूपच जास्त कठीण असतं. एकटीने आयुष्य काढलं जात नाही. त्याच्यामुळे आता बास झालं. इथे आता एकटी रडत कुडत राहण्यापेक्षा दुसरं लग्न कर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी आलेली असते. आजीला बघून ऐश्वर्या घाबरते. ती म्हणते, अहो आजी काय आहे, डायरेक्ट येऊन समोर उभे राहिलात, घाबरले ना मी. तेव्हा आजी म्हणते, हो घाबरलीस तू, तू घाबरलीस. अगं तू घाबरवतेस लोकांना आणि तू कसलीच घाबरतीयस आणि काय गं याच्यामध्ये काय आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काही नाही, मी माझ्या मम्माकडे गेली होती ना, तेव्हा मम्माने मला तिचे काही दागिने दिलेत. ते म्हणाली की ठेव, तुला लागतील कशाला तरी. तेव्हा आजी म्हणते, हो माझ्याशी खोटं बोलतीयस? हे दागिने तुझ्या मम्माने तुला दिलेत की जाऊन तू त्यांच्याकडून लुबाडून घेऊन आली आहेस? सांग बरं, खरं खरं सांग. त्यांच्याकडून तू लुबाडून घेऊन आली आहेस ना? अगं म्हणून तर मी तुला गुंडी म्हणते ना. 1 नंबरची गुंडी आहेस तू, गुंडी. कामंसुद्धा गुंडांप्रमाणेच करतेस ना? खरं खरं सांग, हे दागिने तूच तुझ्या मम्माकडून घेऊन आली आहेस ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आजी, तुम्हाला माहिती आहे ना. मग आता तुम्हीसुद्धा मला असं बोलणार आहात का? तेव्हा आजी म्हणते, नाही गं, मी कशाला तुला असं बोलू. बरं तू मला सांग, हे दागिने जेव्हा तुझ्या मम्माने तुला दिले तेव्हा तुझी मम्मा काय म्हणाली तुला पाठवताना घरी? खरं खरं सांग. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की मम्मा म्हणाली की आता एकटी तिथे राहू नकोस. तुझा आता नवरा गेलाय तुला सोडून. त्याच्यामुळे रडत कुडत राहण्यापेक्षा दुसरं लग्न कर आणि सुखी संसाराला सुरुवात कर. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं मग बरोबरच बोलते ना तुझी आई. मग दुसरं लग्न कर तू आता. आता मी गावाकडे गेले होते ना ऐश्वर्या, तर तिथे मला एका लग्नाचं आमंत्रण आलं होतं. तिथेसुद्धा एक मुलगी होती. तिचा नवरा मेला होता आणि त्याच मुलीचं दुसरं लग्न होतं. पण मग कुणाशी होतं ते लग्न? त्याच घरातल्या मुलाशी, त्याच घरातल्या दुसऱ्या मुलाशी त्या मुलीचं लग्न होतं. ऐश्वर्या, कळते का तुला? तू जर ठरवलंस ना तर तू या घरातली दुसरी जानकी होऊ शकतेस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आजी हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा आजी म्हणते, ये मी तुला सांगते, ये काय करायचं आहे ते. तर प्रेक्षकांनो, इथे आजीने ऐश्वर्याला आयडिया दिलेली असते.
की तू आता या घरामध्ये ऋषिकेश बरोबर लग्न कर आणि याच घरामध्ये राहा म्हणून. ही आयडिया खरं तर आजीने ऐश्वर्याला दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणते, कळतंय ना तुला मी काय म्हणते ते, पण मी तुला हा प्लॅन सांगितला आहे त्याबद्दल कुणाला काही सांगू नकोस, माझं नाव कुठेही घेऊ नकोस, असं आता आजी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी आल्यानंतर सुमित्रा म्हणते, अगं आई तू कधी आलीस, मला तर कळलंच नाही, अगं सांगायचं तरी ना. तेव्हा आजी म्हणते, का आता मी येणार आहे तर संपूर्ण गावात काय ढिंडोरा पिटून येऊ की काय, मी आता आले. गावाकडे बाप्पाचं इथे विसर्जन झालं आणि मग विचार केला आता काय राहण्यात अर्थ आहे, गाडीला बसले आणि सरळ निघून आले. तुमच्या सगळ्यांची आठवणसुद्धा येत होती ना, आणि लवकर येऊन तरी काय करणार होते, सारखं आपलं जानकीने असं केलं, जानकीने तसं केलं, त्या जानकीचे तू गोडवे गायले असतेस, मला काही ते ऐकवले नसते, म्हणून मी आपले राहिले होते तिथेच. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आई तू आत्ताच आली आहेस ना, आल्या उगाच तू जानकीला वाईट साईड बोलू नकोसा, आधीच इथे काय काय घडतंय तुला त्याबद्दल काहीही माहिती नाही आहे. तेव्हा आजी म्हणते, हो का, काय काय घडतं इथे, मला माहिती आहे ना, इथे एवढं काहीच घडत नाही आहे, घडणार तर आता आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश त्या जोगतीनमाई असं का म्हणाले असतील की भूतकाळामध्ये ज्या चुका घडल्यात, जे काही आपण दफन केलं आहे त्याचा परिणाम आपल्या वर्तमान आणि भविष्यावरती होणार आहे, असं का बरं त्या बोलल्या असतील. भूतकाळामध्ये असं काय बरं घडलं आहे ज्याचा परिणाम आता आपल्यावर होणार आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी तुझ्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी मी एकमेकांना जुळवून ठेवल्यात, पण एकमेकांचा काहीही संबंध लागतच नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश पण भूतकाळापर्यंत म्हणजे आपण खूप मागे तर गेलो नाही आहे ना, म्हणजे माझ्या आईच्या बाबतीत तर काही नसेल ना, माझ्या आईच्या बाबतीतच काहीतरी असेल, तिच्या जीवाला काही धोका वगैरे नाही ना दुसरं कुणापासून. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी तू जरा जास्त विचार करतेस, हे बघ तुझ्या आईच्या बाबतीत असं काहीही घडलेलं नसणार आहे, तुझी आई एकदम व्यवस्थित असेल, तू नको काळजी करू ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, लवकरात लवकर आई सापडली पाहिजे. तेव्हा सौमित्र म्हणतो, अगदी बरोबर, हे बघ दादा, लवकरात लवकर लताबाईंना शोधलं पाहिजे. 4 दिवसानंतर बहिणीची आता कोर्टामध्ये हेअरिंग आहे, तेव्हा आपल्याला लताबाईला कोर्टामध्ये हजर करावंच लागेल, नाहीतर सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल, कदाचित वहिनीला शिक्षासुद्धा होऊ शकते. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, आणि त्याच्यामध्ये ती ऐश्वर्या आहेच ना काहीतरी खुरापती करायला. तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं अवंतिका, इथे मला जेलमध्ये पाठवण्यासाठी ते ऐश्वर्या माझ्या आईच्या काहीही जीवाचं बरं वाईट करू शकते असं म्हणायचं आहे का तुला. तेव्हा अवंतिका म्हणते, नाही वहिनी, मला असं म्हणायचं नाही आहे, अहो ते ऐश्वर्या कोर्टामध्ये काहीही खोटं नाटं बोलू शकते तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यासाठी, म्हणूनच मी म्हणते की आता आपल्याला थांबून जमणार नाही आहे, अजून आपल्याला आपला स्पीड वाढवावा लागेल आणि इथे लवकरात लवकर लताईंना शोधून काढायला लागेल, असं सगळेजण म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऐश्वर्या येते आणि जानकीला म्हणत असते की जानकी अगं तुझी आई आहे ना, ती अजूनही माझ्याच ताब्यात आहे, मग जर आता तुला जाणून घ्यायचं असेल की तुझी आई कुठे आहे ते, तर तुला माझं एक काम करावं लागेल, मला इथे ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे, माझं आणि ऋषिकेशचं तुला लग्न लावून द्यावं लागेल. तेव्हा इथे जानकी आता ऐश्वर्याच्या जोरदार थोबाडीमध्ये देते आणि म्हणते, हे कधीच शक्य होणार नाही आहे, कळलं तुला ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश मला हे तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी आपल्याला हे सगळं करावंच लागेल, जर तुला तुझी आई हवी असेल तर आपल्याला हे आता करावंच लागेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकीला खूप मोठा धक्का बसतो, तर ऐश्वर्याला आनंद होतो, कारण इथे ऐश्वर्याला आता ऋषिकेश बरोबर लग्न करून त्या घरामध्ये जानकीची जागा घ्यायची असते आणि जानकीला त्या घरातून बाहेर काढायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या गेल्यानंतर जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि म्हणत असते की ऋषिकेश जोपर्यंत त्या ऐश्वर्याला तिच्या संपूर्ण पापाची शिक्षा देत नाही ना, तोपर्यंत आपण कुणीही स्वस्थ बसायचं नाही, तिला तिच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायचीच, असं इथे आता जानकी म्हणत असते आणि ऋषिकेश तिच्या बरोबरीने अगदी उभा असतो. तर प्रेक्षकांनो, या प्लॅनमध्ये आता ऐश्वर्याला अडकवण्याचा शेवटचा टप्पा आलेला आहे.
आता इथे ऐश्वर्या कायमस्वरूपी अडकणार आणि इथे जानकी आपल्या आईला शोधून काढणार.